नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आमच्या किचनमध्ये आज पुन्हा सोनपरी भगरीचं करणार आहे। सोनपरी भगर आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा दिसतोय, लसूण, पालक हे सगळे पदार्थ आहे। तर तुम्ही म्हणाल की बाबा भगर आणि हे कसं सगळं, भगर तर उपासाला चालते, पण नाही, आपण भगर उपास नसताना सुद्धा खाऊ शकतो, इंटरेस्टिंग करू शकतो। आपल्याला बनवायची आहे पालकाची बुरानी। आता हा बुरानी म्हणजे काय, हा तसा इराणी शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ असा आहे की दही, काही मसाले, भाज्या एकत्र करून एखादा पदार्थ तयार करतो, मग त्याला अजून ॲडिशनमध्ये तुम्ही एखादं धान्यसुद्धा वापरू शकता। तर असा हा प्रकार आपल्याला करायचा आहे। चला सुरुवात करू। हिरवागार पालक आला आहे आणि सगळ्यात पहिले पालक जो आहे तो आपण बारीक चिरून घेऊ। थोडं तेल, एक 7-8 लवंग, 8-10 काळी मिरी, हिरवी वेलची 3-4 आणि दालचिनी, हे आपण थोडंसं जाडसर कुटून घेऊ। एक छोटी टिप तुम्हाला देतो, ती टिप अशी आहे की जेव्हा तुम्हाला एखाद्या भाजीत खडे मसाले वापरायचे असतील तर कित्येक लोक ते फोडणीत वापरतात, मी पण वापरायचो आधी, पण कालांतराने लक्षात आलं की हे योग्य नाही, मसाले जळतात, त्याचा सुगंध येत नाही। मग असं करायचं की तेल तापल्यावर त्यात आधी एखादी भाजी, लसूण, कांदा टाकायचा आणि मग मसाले। पहिले लसूण घातला, मग आलं घातलं, मग मसाले घातले, कांदा घातला, हे आपण छान परतून घेऊ। यामध्ये 1 चमचा दही, थोडंसं मीठ, बारीक चिरलेला पालक, थोडी साखर, लिंबाचा रस, याबरोबर आपल्याला घालायची आहे भगर। आणि यामध्ये ही भगर। आता मूळ जी रेसिपी होती, मूळ जो पदार्थ होता त्यामध्ये भोगरीचा उल्लेख मुळीच नव्हता, तर तांदूळ भिजवून त्याला जाडसर वाटून घेतलं होतं, त्यामुळे मी ही भगर घातली। आता यात वेगळं पाणी घालायचं नाही, पालक आणि कांद्याला जे पाणी सुटलंय त्यातच याला शिजवायचं। आता काही पालक चिरून ठेवलेली आपण अशीच ठेवली आहे, ही हिरवा रंग याला यावा यासाठी। भगर आपली शिजली, भगर खूप वेळ लागत नाही, याला सर्व करू आपण। आणि सगळ्यात शेवटी 1-2 चमचे तूप, ये बात। पालकाची बुरानी मजा आली की नाही पाहताना, खाताना तेवढीच मजा येते आणि असं मुळीच लक्षात येत नाही याच्यामध्ये भगर वापरली आहे। आणि हा भगरीचा वेगळा प्रकार करून पाहताना माझी आठवण येईल। आल्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। मास्टर रेसिपीज पाहत राहा, पाहतील। येस सर, सगळीकडून हो आहे।